हर हर महादेव. श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवांच्या भक्तीसाठी अतिशय पवित्र महिना. यावर्षी श्रावण महिना कधी सुरू होणार आहे, श्रावणाचे किती सोमवार आहेत, तसेच सोमवारी कोणती शिवमूठ व्हायची, मंगळागौरी दिवस कोणते आहेत, तसेच नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी यांसारखे महत्त्वाचे सण कोणत्या दिवशी आहेत आणि श्रावण महिन्यात कोणती धार्मिक व चांगली कामे करावीत, या सर्वांची माहिती आपण या पंचांगाच्या मदतीने माहिती करून घेऊया. आता पहिला प्रश्न, श्रावण महिना कधी सुरू होणार आहे? महाराष्ट्रातील पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिना गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होत आहे. श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो. या संपूर्ण महिन्यात शिवभक्ती, उपासना, जप, दान आणि सात्विक आचरणाला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशीच अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथीही आहे. आता पाहूया यावर्षीचे श्रावणातील सोमवार. 17 ऑगस्ट पहिला श्रावणी सोमवार. या दिवशी भगवान शिवाची पूजा करून शिवलिंगावर तांदळाची शिवमूठ अर्पण करण्याची परंपरा आहे. 24 ऑगस्ट दुसरा श्रावणी सोमवार. या दिवशी तिळाची शिवमूठ अर्पण केली जाते. तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट. या दिवशी मुगाची शिवमूठ अर्पण केली जाते. चौथा व शेवटचा श्रावणी सोमवार सप्टेंबर 2026 मध्ये 7 सप्टेंबर रोजी येत आहे. या दिवशी शिवमूठ म्हणून गहू अर्पण केले जातात. अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रात श्रावणाचे 4 सोमवार आहेत. श्रावणातील मंगळवार देखील विशेष महत्त्वाचे मानले जातात. विवाहित महिला मंगळागौरीचे पूजन करतात. या दिवशी मंगळागौरीचे दिवस आहेत 18 ऑगस्ट आणि 25 ऑगस्ट. त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यातील 1 सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर. या दिवशी गौरीचे पूजन, नैवेद्य, आरती, आपल्या परंपरेनुसार व्रत उपवास केले जातात. आता आपण श्रावण महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस आणि महत्त्वाचे सण आहेत त्याबद्दल माहिती करून घेऊया. सर्वप्रथम नागपंचमी. नागपंचमी ही 17 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी नागाचे पूजन केले जाते आणि 24 तारखेला आहे पुत्रदा एकादश. या दिवशी विष्णू भगवान यांचे नामस्मरण आणि श्रद्धेनुसार उपवास केला जातो. त्यानंतर 27 ऑगस्टला नारळी पौर्णिमा आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. विशेषतः कोकण आणि समुद्रकिनारी भागात मोठा सण साजरा केला जातो. त्यानंतर येते 28 तारखेला रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावाचा सण म्हणून साजरा केला जातो. बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ तिला संरक्षणाचे आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून आशीर्वाद देतो. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात 4 तारखेला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची कथा, नामस्मरण, भजन, उपवास आणि मध्यरात्री जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर 5 तारखेला गोपालकाला आहे. या दिवशी श्रीकृष्णाच्या बाललीलांशी जोडलेला हा आनंदाचा दिवस आहे. दही, दूध, पोहे, लाह्या आणि विविध पदार्थ एकत्र करून गोपालकाला केला जातो. भक्ती आणि सामूहिक आनंद हे या परंपरेचे वैशिष्ट्य आहे. यानंतर 10 आणि 11 तारखेला श्रावण महिन्याचे शेवटचे दिवस येतात. पंचांगानुसार 10 सप्टेंबरला पिठोरी अमावस्या आणि 11 सप्टेंबरला पोळा आहे. यानंतर भाद्रपद महिन्याला सुरुवात होते. हे होते काही महत्त्वाचे सण आणि महत्त्वाचे दिवस. तर मित्रांनो, आता तुम्हाला 2026 मधील श्रावण महिन्याची सुरुवात, 4ही सोमवार, मंगळागौर आणि श्रावणातील प्रमुख सणांची माहिती मिळाली असेल. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींना, मित्रमैत्रिणींना शेअर करा.
आणि अशाच धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भगवान महादेवांची कृपा आपल्या सर्वांवर आणि आपल्या कुटुंबावर सदैव राहो. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.